नमस्कार. आज आपण बनवणार आहोत चमचमीत आणि झणझणीत असं सुकं मटण. आणि तेही अशा पद्धतीचं एकदम झणझणीत मटण बनवाल तर ते तुम्ही नक्कीच आवडीने खाल. हे मटण बनल्यावर ते चवीला एवढं भारी लागतं की तुम्ही 2 ऐवजी 3 चपात्या खाल. तर चला तर मग वेळ न घालवता आपण मटण बनवायला सुरुवात करूया. तर हे सुकं मटण बनवण्यासाठी मी इथे सुरुवातीला वाटण बनवून घेणार आहे. वाटण बनवण्यासाठी मी इथे 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. मी ज्योती आणि ज्योती परिपूर्ण रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. हे कांदे एकदम बारीक न चिरता असे उभे चिरून घेतले. तर हे कांदे आता आपण तेलामध्ये छान असे परतून घेणार आहोत. त्यासाठी गॅसच्या मिडियम फ्लेमवर कढई ठेवून त्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेतले. आता त्यामध्ये उभे चिरलेले कांदे घालून घ्यायचे. कांदे भाजताना ते सारखे परतत राहायचे, त्यामुळे ते सगळीकडून सारखे भाजले जातील. आता या कांद्यांचा हलकासा कलर चेंज झाल्यावर यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत. तर या खडे मसाल्यांमध्ये मी 7 ते 8 काळी मिऱ्या घेऊन 1 इंच दालचिनी घेतली आहे. त्याचबरोबर 1 चक्रफूल घेऊन 3 लवंगा घेतल्या आहेत. तर हे सर्व खडे मसाले या कांद्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता यामध्ये 2 लहान चमचे खसखस घेऊन 2 मोठे चमचे मी बडीशेप घेतली आहे. हे सुद्धा कांद्यामध्ये घालून व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता हे सर्व छानपैकी भाजलेलं आहे. आता गॅस बंद करून आपण हे थंड होण्यास ठेवूया. 1.5 वाटी सुकं खोबरं भाजून त्याचे बारीक पीसेस करून ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. हे सुकं खोबरं जास्त प्रमाणात भाजलं तर वाटणाची पूर्णपणे चव बिघडते. त्यामुळे हे खोबरं चांगलं असं व्यवस्थित सगळीकडनं सारखं भाजून घ्यायचं आहे. खोबरं थोडं कडक असल्याने त्याचे असे बारीक बारीक पीसेस करून ते पहिल्यांदा मिक्सरमधून फिरून घ्यायचे. आता भाजलेला कांदा थंड झाल्यावर यामध्ये घालून घ्यायचं आहे. घरात कुठलाही कार्यक्रम असेल आणि तुम्ही अशा पद्धतीचं मटण बनवलं तर सगळ्यांना जबरदस्त आवडेल आणि सगळेजण तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. हे सर्व आता मिक्सरमधून आपण फिरून घेऊया. मिक्सरमधून फिरवताना हे छान असं एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. हे वाटण जाडसर अजिबात ठेवायचं नाही आहे, एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. बारीक वाटल्यामुळे ते मटणामध्ये छान असं मिळून येईल आणि मटण चवीला सुद्धा खूप छान लागेल. आता इथे आपलं मटणाचं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण अद्रक लसूणची पेस्ट तयार करून घेऊया. तर इथे मी लसणाच्या 20 ते 25 पाकळ्या सोलून घेतल्या आहेत. या पाकळ्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. अद्रक लसूणची पेस्ट बनवण्यासाठी इथे मी 1.5 इंच अद्रक सुद्धा सोलून घेते. या अद्रकचे सुद्धा बारीक तुकडे करून ते सुद्धा ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून याची मस्त अशी पेस्ट बनवून घेऊया. अशी एकदम मी पेस्ट बारीक करून घेतली आहे. आता इथे आपली अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा बनवून तयार झाली आहे. इथे मी अर्धा किलो मटण घेऊन ते स्वच्छ धुवून त्याचे असे मिडियम साईजचे पीसेस केलेत. आता यावर अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊया. ही पेस्ट या मटणाला छान अशी चोळून लावायची आहे. या मटणाला ही पेस्ट चांगली अशी चोळून लावल्याने अद्रक लसूणची चव ही या मटणामध्ये उतरते. आता हे मटण 15 मिनटं तरी असंच ठेवून द्यायचं आहे. गॅसच्या मिडियम फ्लेमवर पातेलं ठेवून त्यामध्ये मी 3 चमचे तेल घालून घेतले. तेल हलकंसं गरम झाल्यावर त्यामध्ये 5-6 लसणीच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत. त्यानंतर पाव चमचा हिंग आणि 3 तेजपत्त्याची पाने घालून घेतली आहेत. लसणीचा हलकासा कलर चेंज झाल्यावर मॅरिनेट केलेले मटण यामध्ये मी घालून घेते. हे मटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवून यावर झाकण ठेवून देऊया आणि हे 7 ते 8 मिनिटे तरी शिजत ठेवायचे. तर 7 मिनिटे झालेले आहेत. आता आपण यावरील झाकण काढून बघूया. इथे तुम्ही बघू शकता मटणाला स्वतःचं असं पाणी सुटलेलं आहे. या मटणाच्या पाण्यामुळेच त्याचा रस्सा खूप चविष्ट होतो. आता यामध्ये मी 3 चमचे मालवणी मसाला घातलाय. मालवणी मसाल्याऐवजी तुमच्याकडे असलेला कोणताही घरगुती मसाला यामध्ये घातला तरी सुद्धा चालेल. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर यामध्ये तुम्ही हा मसाला जरा जास्त सुद्धा ॲड करू शकता. हा मसाला सुद्धा यामध्ये छान असा मिक्स करून घेऊया. यामध्ये थोडंसं आता आपण पाणी ॲड करणार आहोत. पाण्याचं प्रमाण हे फोडींच्या थोडंसं वर येईल एवढंच आपण पाणी सुरुवातीला घालून घेणार आहोत. हे सर्व आता चांगलं मिक्स करून घेऊया. या मटणाच्या फोडी मिडियम साईजच्या केल्याने या प्रत्येक फोडींमध्ये मसाला आतपर्यंत मुरतो आणि त्यामुळे याचे पीसेस सुद्धा खायला खूप चविष्ट लागतात. तर यावर आपण आता झाकण ठेवून थोड्या वेळसाठी हे शिजत ठेवणार आहोत. तर आता आपण या पातेल्यावरील झाकण काढूया. मटण चांगलं शिजल्यावर बारीक चिरलेले 3 मिडियम साईजचे टोमॅटो यामध्ये मी घालून घेते. मटण जर का कवळं असेल तर तो शिजण्यास 1 तास लागतो आणि जर का थोडंसं जरी जून असेल तर त्याला शिजायला जरा जास्त वेळ लागतो. हे टोमॅटो सुद्धा यामध्ये चांगले शिजले की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. वरून आता मी यामध्ये भाजलेलं वाटण घालून घेते. हे वाटण सुद्धा यामध्ये छान असं एकजीव करून घेऊया.
तर इथे वाटणसुद्धा यामध्ये छान असं मिक्स झालेलं आहे. जर का हे मटण तुम्हाला पातळ हवं असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता. आणि जर का तुम्हाला सुक्कं हवं असेल तर त्यातलं पाणी थोडंसं आटून घ्यायचं आहे. तर हे मटण सुक्कं होण्यासाठी त्यातील पाणी मी थोडंसं आटून घेतलेलं आहे. तुम्हाला जर हे मटण अजून सुक्कं करायचं असेल तर यातील पाणी अजून तुम्ही आटू शकता. किती मस्त असं मसालेदार मटण बनवून तयार झालेलं आहे. यातील फोडीसुद्धा चांगल्या अशा शिजल्या आहेत. तर इथे मटण शिजायला मला जवळजवळ 1.25 तास लागलेला आहे. आता आपण या मटणाला स्मोकी फ्लेवर देणार आहोत. गॅस आता बंद करून घ्यायचा आहे आणि मटणाच्या बरोबर सेंटरला अशी एक वाटी ठेवायची आहे आणि या वाटीमध्ये 5 मिनिटं गरम केलेला कोळशाचा तुकडा एका चिमट्याच्या सहाय्याने ठेवून द्यायचा आहे. आता या कोळशाच्या तुकड्यावर 1 चमचा तूप घालून लगेचच 5 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिटानंतर हे झाकण काढून घेऊया आणि त्यामध्ये ठेवलेली वाटी ही काढून घ्यायची आहे. हे मटण तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता. किती मस्त झणझणीत आणि चमचमीत असं स्मोकी फ्लेवरचं मटण बनवून तयार झालंय. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छान अशा रेसिपी सोबत. धन्यवाद.